दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी हे एकूण 11 महिने कार्यरत होते. मात्र शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तालुक्यातील 157 युवा प्रशिक्षणार्थी गेल्या 5 महिन्यांपासून शिक्षकांच्या बरोबरीने काम करत असूनही मोबदल्यापासून वंचित असून गेल्या 5 महिन्यांपासून येथे हजेरी देखील अपलोड झाली नाही. तसेच 157 पैकी 30% प्रशिक्षणार्थी यांच्या हजेरी अपलोड व उर्वरित यांच्याकडे शिक्षण विभागाचं दुर्लक्ष होत असून हजेरी अपलोड न झाल्याने वेतनापासून ते वंचित आहेत. यातच समितीकडे ये जा करूनही कोणीच दखल घेत नसल्याने आजपासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या माध्यमातून पंचायत समिती येथे ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. नमस्कार, मी अनुराधा अशोक मवळे. आस्थापना माझी चिखलपाडा या शाळेवर मी कार्यरत म्हणून म्हणजे शाळेवर शिकवायला जाते. आणि आता 2-3 महिन्यांचे आमचे पेमेंट बाकी आहेत. ते पेमेंट झालेले नाही आहेत. 2-3 भरपूर चक्रा झालेल्या आहेत. आम्ही पंचायत समितीला येऊ राहिलो पण कोणीच दखल घेत नाही आमच्या हजेरींची. हजेरी अपलोड करा, इथं या, तिथं जा, सगळ्या ठिकाणी आम्ही फिरतो पण आमचं कोणीच म्हणजे कामाकडे लक्ष देत नाही. आम्ही किती वेळेस यायचं आणि किती वेळेस जायचं. हजेरी अपलोड झाल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही. लवकरात लवकर आम्हाला उत्तर पाहिजे, कारण की आम्ही किती वेळेस यायचं सांगा बरं तुम्हीच. कोणीच आमच्या हजेरींची दखल घेत नाही. आम्ही मनापासून काम करतो. सकाळच 10 वाजेला जातो तर संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता येतो. शिक्षकांप्रमाणेच आम्ही पण काम करतो पण आमच्या कामाची कोणीच दखल घेत नाही. आम्हाला काही मीन 8 ते 10, कोणाला 10, कोणाला 8, कोणाला 6 या पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे पगार मिळतो पण त्या पगाराचाही काहीच मिळत नाही. 1-2 पैशांकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे. आम्ही मेहनत करतो. आमच्या कष्टाची जर आम्हाला मिळत नसेल तर त्यांनी योजना काढायलाच नाही पाहिजे ना. दरम्यान आता याकडे शिक्षण विभाग लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होत आहे. प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर.